हॅलो, नमस्कार. कसे आहात? तर आज आपण बनवला आहे ज्यूस. तर ओळखा बरं कोणता असेल? तर असं वाटतं की हा मँगोचा ज्यूस आहे. तर इतका मस्त पिवळसर ज्यूस बनवून रेडी आहे. आणि वरून बघू शकता की त्याचा थिक असं क्रीमी टाईप आपला ज्यूस रेडी झाला आहे. तर हा ज्यूस ना एकदम टेस्टी आणि एकदम सोपी रेसिपी. म्हणजे हा ज्यूस आहे ऑरेंजचा. तर 5 मी ऑरेंज घेतले तर असे मोठे साईजमध्ये. आणि ह्याची सगळी साल काढून घ्यायची आहे. एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मी तुम्हाला सगळं एकदम डिटेलमध्ये दाखवत नाही. तर वरली हे सगळे ह्याची जी साल असते सगळी काढून घ्यायची. ह्याला एकदम प्लेन करायचं. आणि हे त्याच्यामध्ये खराब निघतात बघा, काय त्याच्यामध्ये रस वगैरे काय नसतं, ते आपलं टाकून द्यायचं. आणि हे बघा, ज्यूसच्या जारमध्ये मी सगळ्या बारीक बारीक जे फोडी येतं ते मी टाकून घेतल्या आहेत. आणि थोडंसं पाणी टाकायचं, एक छोटा कपभर. आणि त्याचा झाकण लावून मिक्सर जारमध्ये चांगलं ह्याला अशा प्रकारे ज्यूस बनवून घ्यायचा. बघू शकता ज्यूस रेडी आहे. आता हा ना आपल्याला गाळून घ्यायचा आहे, असंच नाही डायरेक्टली सर्व करायचा. बघू शकता मस्त असा आपला ज्यूस पण रेडी आहे. तर माझ्याकडे ना अशा प्रकारे छोटीशी चाळणी आहे. मोठी असेल तर तुम्ही डायरेक्टली एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सगळा गाळून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही ग्लासामध्ये ओतू शकता. तर हे बघू शकता अशा प्रकारे मी सगळं असं गाळून घेते. आणि किती मस्त बघू शकता थिक क्रीमी टाईपवरून मस्त आपला ज्यूस ऑरेंज ज्यूस रेडी झाला आहे. काही ह्याला अशी मेहनत लागत नाही, एकदम सोपं आहे. असे डायरेक्टली खाण्यापेक्षा थोडंफार ते व्हायला जातं ते. पण ज्यूस केलं ना तर मस्त एक असा पिल्याने पोट पण भरतं आणि खूप टेस्टी लागतो. साखर वगैरे काही ॲड नाही केली, असंच नॅचरलीच प्यायचा म्हणजे करायचा. साखर वगैरे टाकल्याने त्यात मग केमिकल कशाला दुसरं ॲड करायचं नाही का. तर बघू शकता की थिक क्रीमी टाईप आपली अशी कोल्ड कॉफी झालं, कारण की ती दिसतंय तसं कोल्ड कॉफीसारखं वरून. तर झालं आहे हा ज्यूस रेडी. तर माझ्याकडे ना कॉफीचा हे होता, ग्लास होता, कॉफी ग्लास. तर मी त्याच्यामध्ये सर्व केलं आहे. तर बघू शकता किती मस्त असा आपला दिसतोय. असं वाटतं की आपण मार्केटमधूनच बाहेरून कॅफेमधूनच ज्यूस खरेदी केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका.